नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोन्याची जेजुरी, मर्दानी दसरा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात या खंडेरायाचा उत्सव जगभर पाहण्यासाठी अनेक परकीय नागरिक देखील या मर्दानी दसऱ्याला येत असतात. कालच नवरात्र उत्सव जेजुरीत मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे. 9 रात्री आणि त्यानंतर होणारा विजयदशमीचा दसरा हा एक वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या परंपरेने जेजुरीत साजरा केला जातो. खरं तर आपण राष्ट्रीय एकात्मता, सर्व जातींनी एकत्र, सर्व धर्म समभाव हे आपल्या पुस्तकातील शब्द आहेत, पण प्रत्यक्ष जीवनशैलीमध्ये हा एक सोहळा आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जेजुरीचा मर्दानी दसरा काय असतो, जेजुरीला सोन्याची जेजुरी का म्हणतात, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहेत. या सोहळ्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. प्राचार्य डॉक्टर, इतिहासाचे अभ्यासक, अर्थशास्त्राचे अभ्यासक, एक सामाजिक कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानावर प्रमुख ट्रस्टी म्हणून काम केलेले प्राध्यापक नारायण टाक सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. काल जेजुरीमध्ये मोठ्या उत्साहात घटस्थापना झालेली आहे. नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. एक जेजुरीची वेगळी परंपरा आहे. मर्दानी दसरा म्हणजे विजयादशमीपर्यंत हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एक प्रमुख ट्रस्टी म्हणून आणि अनेक पिढ्यांची तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे, तुमच्या कुटुंबाने अभ्यास केलेला आहे. तुमच्या वडिलांनी, आम्हाला माहिती आहे, मार्तंड विजय नावाचा ग्रंथ रिराईट केला. म्हणजे ही प्रेरणा वडिलांना होती. तुमच्या कुटुंबात तुम्ही स्वतः त्यावर ट्रस्टी आहात. एक उत्तम निरीक्षक म्हणून, एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून हा सोहळा कशा पद्धतीने केला जातो आणि नागरिकांचा लोकोत्सव याचं स्वरूप कसं वाढत चाललेलं आहे याचं थोडक्यात आम्हाला माहिती द्या. सर, आता तुम्ही जे बोलताना 2 शब्द वापरले. एक त्यातला सोन्याची जेजुरी आणि दुसरा मर्दानी दसरा. दसरा उत्सव जो बघेल त्याला ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ बघतानाच समजतील. दसऱ्याच्या दिवशी, आता उत्सवाला तर काल घटस्थापनेपासून सुरुवात झालेली आहे नवरात्र उत्सवामध्ये. त्यामध्ये आता ह्या नवरात्र उत्सवामध्ये संध्याकाळच्या वेळेस जे कलाकार आहेत जेजुरीतले विशेषतः राहणारे, ते सगळे कलाकार संध्याकाळी येऊन आपली कला पेश करतात आणि त्यांना देवाच्या समोर आपण ही कला सादर केली याचा अत्यंत आनंद असतो आणि तो एक ते सोहळ्याचाच एक त्याच्यामधला भाग आहे. पण दसऱ्याच्या दसरा एक असा उत्सव आहे की जेजुरीमध्ये राहणारा, जेजुरीमध्ये जन्मलेला जो माणूस असेल तो महाराष्ट्रात काय जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे जरी असेल तरी तो दसऱ्या दिवशी येणार. दसऱ्या दिवशी नवीन कपडे शिवले नाही असा माणूस तुम्हाला जेजुरीमध्ये सापडणार नाही. म्हणजे अगदी आम्ही लहान असताना तर आम्हाला दसऱ्याची आम्ही वर्षभर वाट बघायचो. नवीन कपडे कधी शिवायचे तर दसरा अयोध्यात दसऱ्याला शिवायचे आणि मग दसऱ्याला नवे कपडे शिवायचे. दसऱ्याच्या पालखी काढायच्या वेळेस वरती जायचं, सायंकाळी पालखी निघते. पालखी जेव्हा ती मंदिरातून निघते आणि जेव्हा कोटाच्या बाहेर येते सर, त्यावेळेस तो इतका प्रेक्षणीय सोहळा असतो, इतका भंडारा उधळला जातो, चहू बाजूने भंडारा उधळला जातो. सगळ्या आकाशामध्ये अक्षरशःचे भंडाराचे लोट वरती निघालेले असतात कोटावरून आणि ती सगळं जे वातावरण आहे, आकाश सगळं असं सोनेरीमय झालेलं असतं. ती सोन्याची जेजुरी. तो जो इतका भंडारा उधळलेला, इतका म्हणजे मला आठवते की मी एक दिवस एक जर्मनवरनं एक 3-4 नागरिक आले होते आणि ते दसराचा उत्सव पाहत होते आणि त्यांनी ते भंडाराचे लोट, ती पालखी येताना त्यांनी बघितली आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू आले. ते आनंद अश्रू होते. आपण काय बघतोय आपण याच्यामध्ये? हे जेजुरीचा दसरा हे नुसतं जेजुरीचं वैभव नाही, नुसत्या महाराष्ट्राचं वैभव नाही सर, हे देशाचं वैभव आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा उत्सव आहे. अगदी लहान मुलांपासून, महिलांपासून, बुजुर्गांपर्यंत सगळेजण या उत्सवामध्ये भाग घेतात. ह्याच्यामध्ये हिंदू भाग घेतात, मुस्लिम समाजाचे पण अनेक लोक त्याच्यामध्ये भाग घेतात आणि सगळेजण त्याच्यामध्ये अगदी वय विसरून, सगळं विसरून त्याच्यामध्ये आनंदाने आणि उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेत असतात. अत्यंत प्रेक्षणीय, अत्यंत पहावा असा, अत्यंत आनंदी असा उत्सव आहे. पालखी निघते त्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सकाळी हा उत्सव सुरू झालेला 24 तासापेक्षा जास्त हा सतत चालणारा उत्सव असेल. मला वाटतं भारतामध्ये असे फार ठराविक बोटावर मोजणारे उत्सव असतील जे 24 तासापेक्षा जास्त काळ चालतात.
आणि मग पालखी जेव्हा निघते गडकोटातून ती बाहेर जाते, ती मागे असं एक उंच सुळका असा, त्याला सुसरटिंगी म्हणतात. म्हणजे मुद्दा मी ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी खरं तर सांगतोय, सुसरटिंगी असं म्हणतात. त्याच्यावरती पालखी विसावं घेते. तिथून नंतर ती शिलंगणालासाठी म्हणजे देवाच्या भेटाभेटीसाठी इकडच्या गाड्यावरची पालखी जाते. तशीच ती कडेपठारच्या गाड्यावरनं पण येते. आणि तो जो रमणा म्हणजे जिथे पालखी रमते त्या भागाला रमणा म्हणला असावा असा एक माझा अंदाज आहे. म्हणजे त्याला रमणा असं म्हणतात त्या भागाला. त्याच्यामध्ये पालखीचं ठिकाण ठेवण्याचं, त्या ठिकाणी पालखी ठेवली जाते. वरती कडेपठाराची पालखी येते. नंतर रात्री 2च्या दरम्यान त्यांची पालखीची म्हणजे भेटाभेट होते, 2 देवांची भेटाभेट होते अशी एक लोकांची श्रद्धा आहे. या उत्सवामध्ये खूप लोक सहभागी होतात. त्या हवईच्या उजेडामध्ये देव जात असतात. नंतर दिवटे बुधले असतात पारंपरिक, त्या लोकांनी अशा पल्लवलेल्या असतात. त्या ज्याच्यामध्ये नोतामध्ये देव त्याच्यामध्ये निघालेले असतात आणि भंडारा उधळलेला असतो. ते वाद्य वाजवण्याची एक विशिष्ट आमच्या गावामधल्या लोकांची कला आहे. त्या पद्धतीने ते वाजवलं जातं. आणि दसऱ्याच्या उत्सवामध्ये सनई वाजवली जाते, ती खरंच सर ऐकण्यासारखी. त्यामध्ये सोला नावाचा एक साहित्याचा प्रकार आहे, तो तुम्हाला जेजुरीमध्ये ऐकायला मिळेल. तो अनेक वर्ष आमच्या लोकांनी तो परंपरेने तो गावामध्ये आलेला आहे. आणि त्यावेळेस तो कुणी जरी गेलं तर तुम्हाला तो सनईवरती ऐकायला मिळेल. हे महाराष्ट्राच्या साहित्याचं भूषण आहे, महाराष्ट्राच्या लोककलेचं भूषण आहे, किंबहुना हे महाराष्ट्राचं गौरवस्थान आहे. इतकं ते साहित्याने, कलेने आणि सगळ्या सांस्कृतिक परंपरांनी असा भरलेला असा हा उत्सव आहे. म्हणून हे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं भूषण आहे असं मी त्यासाठी ते वाक्यवलं. आणि आता आम्ही ते ट्रस्ट ह्याच्यामध्ये करत असताना हा शेकडो वर्षांपासूनचा इतिहास असलेला दसरा आहे. मग त्यामध्ये हळूहळू थोडेसे बदल ॲडिशनल होतात. लोक आता गर्दी वाढली. मी मुख्य विश्वस्त असताना आमच्या मनामध्ये कल्पना आली की काही नाही, आपण जरा लोकांचं जे आता पालखीचं बरोबर तर असतोच सगळा उजेड, हवईचा उजेड असतो, दिवटे बुधलेंचा उजेड असतो, पण जे इतर नागरिक आता वाढणार आहेत त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे अशा उद्देशाने आम्ही तिथे साधारणतः एक 150-200 पोल त्याच्यामध्ये टाकले. त्याच्यावरती जनरेटरच्या साहाय्याने लाईट लावली जाते दसऱ्याच्या दिवशी. आणि मग त्या उत्सवामध्ये अगदी महिलांसहित लोक त्या याचा फायदा घेतात. त्याचा मला म्हणजे एक फार आनंद वाटतो की बाबा एक चांगला त्याच्यामध्ये उत्सव होतो. मी सुद्धा जाऊन तो उत्सव आता असा लांबून पाहतो, ते लाईटीमध्ये असं एखाद्या नदीसारख्या ती लाईट अशी रात्रीची त्याच्यामध्ये डोंगरामध्ये दिसते. खूप असा आनंद असा वाटतो. आणि ते स्काय आउट्स आकाशामध्ये उडतात. तुम्ही जर आता या दसऱ्यामध्ये खरंच तुम्ही आवर्जून या, रात्री बॅटाबीटच्या वेळेला जर तुम्ही तिथं बसलात तर त्या सगळ्या डोंगरामध्ये उडणाऱ्या स्काय आउटची सगळा असा डोंगर चंदेरी कधी सोनेरी असा होऊन जातो आणि असा लखलखतो डोंगर असा. म्हणजे त्याला खरं एका फार मोठ्या प्रतिभेच्या कवीची गरज आहे खरं म्हणजे त्याचं वर्णन करायला. इतका तो सुंदर असा तो सगळा सोहळा आहे. तो कडेपठारला साजरा होतो, तसाच या मंदिरामध्ये पण साजरा होतो. आणि लोक पूर्ण रात्रभर ह्या शिलंगणाच्या ह्याच्यामध्ये भाग घेत असतात. म्हणून हा म्हणजे एक मर्दानी दसरा काय आमची पालखी वजनदार आहे. आणि लोक त्याचे जे खांदेकरी आहेत ते खांदेकऱ्यांचं खरंच कौतुक आहे. गावातले मानकरी आणि खांदेकरी यांनी हा उत्सव फार व्यवस्थितपणे चालवलेला आहे. त्यांचं खरं कौतुक. सेवेकरी, खांदेकरी, मानकरी जे हे सगळे ह्या उत्सवामध्ये असणारे जे लोक आहेत वर्षभरातले, त्यांनी हा उत्सव अत्यंत व्यवस्थितपणे असा मोठ्या पद्धतीने तो उंचीवरती आणलेला आहे. त्याला एक विशिष्ट प्रकारची उंची दिलेली आहे. म्हणून त्याचं ते पालखीचा उत्सव सर बघा तुम्ही, जी पालखी ज्या पद्धतीने येते किंवा नंतर शेवटी पहाटे दुसऱ्या दिवशी सकाळी गडावरती चढते, ते जर तुम्ही दृश्य बघितलं तर कोणाच्या तोंडातून शब्द उठले, अरे हे मर्दानी दसरा आहे बरं का. असं ते एक गौरवस्थान ज्याला म्हणतो आपण महाराष्ट्राचं, असं हे गौरवस्थान असं तो दसरा आहे. म्हणून ते सोन्याची जेजुरी हा शब्द दसऱ्या दिवशी जो आमच्या गावामध्ये येईल आणि पाहिल त्याला तर पटेल की अरे ही खरोखर सोन्याची जेजुरी. जेजुरी हे कलेचं आणि साहित्याचं एक वेगळ्याच प्रकारे उंची गाठणारं शहर आहे असं ओळखलं जातं. सगन भाऊ असतील किंवा काही भूपाळ्या पूर्वी तिथं गायलेले आहेत किंवा काही कलाकार त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. याची काय थोडक्यात पार्श्वभूमी सांगता येईल? तर जेजुरीच्या गडावरती पहाटे 5 वाजता जी भूपाळी म्हटली जाते, ती भूपाळीचं लेखन शाहीर सगन भाऊ यांनी केलेलं आहे. जर कोणाला ती भूपाळी ऐकायची असेल ना, त्यांनी खरंच पहाटे 5 वाजता जा. 200 वर्षापेक्षा जास्त काळ आमचे जेजुरीकर ऊन वारा पाऊस असताना सकाळी जे नित्य वारकरी जाणारे आहेत ते तिथं भूपाळी म्हणूनच देवाला उठवत असतात. त्याच्यामध्ये कधी खंड नाही, करोनाच्या काळात सुद्धा खंड नाही. ते त्यांचं खरंच आभार मानले पाहिजे, कौतुकच केलं पाहिजे. एक विशेष हे आहे. हे जे मंदिराच्या मधला उत्सव आहे त्याच्यामध्ये, तर ती जी भूपाळी ती शाहीर सगन भाऊंनी लिहिली. त्याच्यामध्ये एक जेजुरीचं वर्णन आहे. मी नेहमी माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो की शाहीर सगन भाऊंनी त्या काळामध्ये वर्णन केलं की जेजुरी कशी होती, तिची पहाट कशी जेजुरीची. वृक्ष बकुळे वरती पक्षी रावे गजबजती, कागांचा कलकलाटदारी चिमण्याची वची होती. उंच वृक्षावर तास पिंगळे मोर टाहो करती, कुंभ घेऊन या शिरी देवांगणा पाण्याला जाते.
आणि सव्यांगी अशी घरा नदी त्याच्या राहते, त्या देवांगणा सगळ्या अशा पाण्याला हे घेऊन जातात. आणि कशी आहे जेजुरी, बदक तळ्यात प्राणी कोकिळा आंबे वने गाते. आंब्याचं वन आहे, त्याच्यामध्ये बदक आहेत पाण्यामध्ये, ते वाहत आहेत. तास म्हणजे टाहू फोडतायत पक्षी, त्याच्यामध्ये त्यांनी रावे गजबजती पोपटांचा तो आवाज, ते जे सकाळचं वर्णन आहे, ते बोकुळेचं वृक्ष वगैरे, ते जे वर्णन आहे सर, ते जेजुरीचं प्रसन्न वर्णन आहे. महाराष्ट्रामध्ये फार थोडी गावं असतील माझ्या मते की ज्याच्यामध्ये इतकं सुंदर वर्णन एखाद्या गावच्या पहाटेचं केलेलं असेल. हे किती वर्षापूर्वी साधारण वर्णन केलेलं आहे? साधारणतः पेशवाईच्या काळामध्ये शाहीर सगनभाऊ होते आणि त्या काळामध्ये त्यांनी ते वर्णन लिहून ठेवले. पण तेव्हापासून आजपर्यंत ते अखंडपणे जेजुरीमध्ये ती गायली जाते. हे विशेष. लोककला आजही जोपासली जाते का? आजही लोककला जोपासली जाते. आणि मला सांगा, आता जेजुरीमध्ये खूप नाव आहेत, म्हणजे लीला गांधी, रोशन सातारकर, ही कलाकारांची नावं आहेत. पण याशिवाय हे जरी अजून त्यांना जास्त प्रसिद्धी मिळालेले कलाकार आहेत, पण याशिवाय सुद्धा जेजुरीमध्ये फार कलाकार. मी सर तुम्हाला एक हे सांगतो, किस्सा सांगतो. माझ्याकडे चंद्रशेखर गाडगीळ आले होते. त्यांनी जेजुरीच्या आपल्या गडावरची भूपाळी गायली, फार उत्तम गायली. ते उत्तरा केळकर वगैरे त्यांचा तो ग्रुप होता त्याच्यामध्ये त्यावेळेस. तर आम्ही वरती असं मंदिरामध्ये चाललो होतो. तर मी जेजुरीचं सारखं वर्णन सांगायचो की अशी कलाकारांची नगरी वगैरे असं. चंद्रशेखर गाडगीळ मोठे कलाकार, म्हणजे त्यांना गाजलेले कलाकार, ते नुसते ऐकून घेत होते. त्यांना असं वाटत होतं की बाबा काय नाही, कुठलाही माणूस आपल्या गावचं वर्णन करताना कौतुक करत असतो, त्याचा हा एक भाग आहे. तर मी म्हटलं की आमच्या गावामध्ये लोक सनई फार छान वाजवतात. म्हटलं माझे वडील पूर्वी काय असायचं की ते सनईच्यामध्ये असा एक पावा असायचा, असं तांब्याचा तयार करायचा. आमच्या वडिलांचं सोनारी दुकान, त्यामुळे हे सगळे जे लोक आहेत जे घरची समाज वाजवून ते आमच्या दुकानात यायचे. वडील त्यांना ते पावा तयार करून द्यायचे, ते आमच्या दुकानात वाजवायचे. मी ते लहानपणापासून बघितलेलं होतं, त्यांना ते सांगितलं. तर अचानकपणे तिथे एक मंदिरावर चढताना बघा गणपतीचं मंदिर आहे तिथे. त्या गणपतीच्या मंदिरात तिथं गेलो तर त्यांनी ते असे पिपाणी घेऊन तिथं एक मोरे नावाचे ग्रस्त बसले होते. तर मला चंद्रशेखर गाडगीळ म्हणाले, हे म्हणतील का चांगली म्हणजे पिपाणी वाजवतील का? म्हणलं हो वाजवतील हे. तर ते गाडगीळ थोडासा विचार केला आणि त्यांना म्हणले की वाजवू शकता का तुम्ही राग एखादा? हो म्हणले ते, हो म्हणले. आणि ते म्हणले मग असं म्हणा केदार गाऊन दाखवा, केदार म्हणून दाखवा. आणि त्यांनी पिपाणीवर केदार म्हणला. तर ते गाडगीळ आहे ना, त्यांनी गुडघे टेकवले आणि असं लोकटांगण घालून पाया पडले. ते म्हणले सर मी नतमस्तक झाले. ते म्हणाले की मी सनईवरती जो सगळ्यात अवघड वाजवायला होतं ते त्यांना विचारलं म्हणले, आणि ते त्यांनी सादर केलं म्हटले. तर म्हणले सर असं जर असं तर तुमच्या गावामध्ये 15-15 फुटावरती एक चंद्रशेखर गाडगीळ आहे म्हटले, म्हणजे इतकंही म्हणले. आणि नंतर मग ते भूपाळी त्यांनी पहाटेची ऐकली. तर ते फार मला सारखं म्हणायला लागले की सर माझ्या आयुष्यामध्ये मी खूप गाणी गायलीत, गाजलीत. मी अगदी गाण्यावरती राजेश खन्नांनी सुद्धा माझ्या फिल्मावलेलं आहे एका चित्रपटामध्ये. पण माझी इच्छा एवढी भूपाळी मला गायची इच्छा आहे, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं लेणं असं. ठीक आहे म्हटलं, गा म्हटलं. मग मी त्याला निवेदन केलं, त्यांनी ती गायली. आजही ती त्याची अनेक रिंगटोंग वगैरे आपण त्याच्यामध्ये दिसतो. पण तरीसुद्धा भूपाळी ऐकायची असेल तर पहाटे गेलं पाहिजे. ते त्या मंदिरामध्ये ज्या तालासुरात जे आमचे गाववाले जे लोक सकाळी म्हणतात ना, ते अप्रतिम. त्याचं कॅसेटची तुलना होऊ शकत नाही, इतकं ते छान आहे. म्हणून ते मंदिर भूषण आहे. त्याच्यावरती अनेक साहित्य लिहिलं आहे सर. 200-300 वर्ष जेजुरीवरती लिहिलं गेलं आहे. अनेक हे लिहिलं आहे. तुम्ही आता इव्हन दसऱ्याच्या वेळेस तुम्ही आता जर आलात तर नक्की रात्री किंवा असं रात्रभर तिकडे शिलंगणाला तर पालखी जाते, पण गडाच्या पायथ्याला काही धनगर समाजाची लोक बसलेली असतात. बघा तुम्ही धनगरी ओव्या कसे गात आहेत, ते दुसरीकडे तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. त्यामुळे ती महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, ती कलेच्या दृष्टीने राजधानी आहे, ती संगीताच्या दृष्टीने राजधानी आहे, ती श्रद्धा आणि ह्या दैवताच्या दृष्टीने राजधानी आहे. आणि एक लोकांना जेजुरी म्हणजे खंडोबा म्हणजे आपल्या मागे उभा आहे. म्हणजे मी सांगतो ना की मी माझ्या एका लेखात लिहिलं होतं आणि मला असा नेहमी लोकांशी बोलल्यावर अनुभव येतो की भंडारा अंगावर पडणं म्हणजे जसं कर्णाच्या अंगामध्ये कवचकुंडलं होती तसं मला ही कवचकुंडलं अंगावरती चढलीत, असं तिथल्या येणाऱ्या माणसाचं एक फिलिंग असतं की तो स्वतःहून म्हणतो माझ्या पाठीचा एक शिक्का मार, त्याला पाठीवरती एक शिक्का मार, स्वतःहून त्याला वाटतं हे कवचकुंडल. आणि एक ऊर्जा त्याच्यामध्ये येते ह्याच्यामध्ये. म्हणजे मी त्या लेखात मी लिहिलं होतं की जेजुरीच्या गाड्यावरून तुम्ही या बानोबाईच्या तिथं ती जी मेंढरं उभी राहिलेली आहेत ना, ती देव सगळ्यांचं हे सांगत वर्षोनवर्ष ऊन आणि पावसामध्ये उभी आहेत. तिथं दगडी मेंढरं छोटी त्याच्यामध्ये. इतकं ते सांस्कृतिक वैभव असलेलं शहर आहे, सांस्कृतिक वैभव असलेलं गाव आहे. म्हणून ते महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्याचं किती सांगाल तेवढं थोडं आहे. प्रत्येक गडाचं कसं वर्णन करता येईल? हा जेजुरीचा जो गड आहे, ज्या पायऱ्या आहेत, जो ज्याचं भव्य असं प्रवेशद्वार आहे, ते भव्यता आहे मंदिराची, आणि जे दीपमाळ आहेत मोठ्या, आणि ते समोर असणारं जे कासव किंवा ते हे तुम्ही बनवलेलं आहे, त्याची जे भव्यता आहे
ते कसं कसं सांगता येईल, काय सांगता येईल? दीपमाळाचं जे सगळं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे ते पारंपरिक पद्धतीचं आहे, ते उत्तम दगडामध्ये घडलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी असं बघितलेलं आहे की जेजुरीचा गड ज्या काळामध्ये तयार झाला, म्हणजे अहिल्यादेवींचा काळ असेल किंवा त्याच्या अगोदरचा काळ असेल, नंतरचा, त्या काळातल्या इतर काही वास्तू झिजल्यात महाराष्ट्रातले सुद्धा, तो दगड झिजलेला नाही हे विशेष आहे. त्यामुळे अनेक लोकांना प्रश्न पडतो की हा कुठला दगड असेल, कसा वापरला असेल, का तो झिजलेला नाही जास्त. म्हणजे दीपमाळा अजून तसे त्या उभ्या आहेत खरं म्हणजे. ते प्रवेशद्वार वगैरे त्याचं जे आहे तो कोट आहे, असा वेगवेगळ्या सरदारांनी वेगवेगळ्या वेळेला बांधलेला आहे, त्याच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये. त्यामुळे त्याचं ते एक वर्णन एका कवीने जसं केलं की जशी हत्तीवरती अंबारी असावी तसं ते डोंगरावरती तो असा गडकोट दिसतो, ते मला फार आवडलेलं वर्णन आहे खरं की खरंच ते तसंच दिसतं आपल्याला. आता देवाचं तोंड पूर्वेकडे, म्हणजे तुम्ही जर आतमध्ये गेलात तर पूर्वेकडे, म्हणजे सूर्याची किरणं अगदी मंदिरापर्यंत काही वेळा जातात, इथपर्यंत ते सगळं हे केलेलं आहे. तर कासव होतं, मी ट्रस्टी असताना आमच्या मनामध्ये विचार आला की जरा कासवामध्ये, मग आम्ही तिथले जो अगोदरचा पितळी पत्रा होता तो सांगलीला जाऊन वतून आणला आणि त्याचे पाय असे वतून भरीव केले. मी त्यांना म्हणलं होतं कलाकारांना की सज्जावर उभं राहिलं तर कासव जिवंत वाटलं पाहिजे असं करा, आणि त्यांनी खरंच ते जीव वतून ते त्यावेळेस केलं. आता वरचा पत्रा अनेकदा बदलला आहे, आम्ही केलं त्याच्यापेक्षा पण अजून चांगल्या पद्धतीने लोक काम करतायत, त्याच्यावरती चांगलं हे करतायत, म्हणजे वेगवेगळ्या सुधारणा करतायत, काम करतायत, चांगली गोष्ट आहे खरं म्हणजे. पण ते सुंदर आहे एकदम, त्याचं ते देखणेपण आहे, तो गड जो आहे ना त्याचा रेखीवपणा, एक देखणेपण आहे, एक हे. तुम्ही सायंकाळच्या वेळेस गड बघा वेगळा दिसेल, तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या वेळेस गड बघा कसा वेगळा दिसेल, प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला गड वेगळा दिसेल, प्रत्येक अँगलमधून बघायला गेला तर तुम्हाला गड वेगळा दिसेल. हे त्या गडाचं वैशिष्ट्य आहे. आणि विशेष म्हणजे तो भक्कम आहे, म्हणजे तो अभेद्य आहे, म्हणजे अनेक वर्ष तो टिकणार आहे, इतका तो व्यवस्थितपणे तो बनवलेला आहे. म्हणजे मला किती विशेष वाटतं त्या काळातल्या लोकांचं की त्यांनी किती जीव ओतून हे सगळं काम केलेलं आहे. आतलं छोटंसं नक्षीकाम, छोट्या छोट्या करताना सुद्धा इतकं प्रपोर्शनमध्ये आणि इतकं व्यवस्थितपणे सगळं छान केलेलं आहे. आता हा लोकोत्सव एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा, सर्व जनतेचा त्यात सहभाग वाढावा आणि जो आनंद सोहळा आहे हा सर्वांना पाहता यावा, या दृष्टीने शासनाने काही जेजुरीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मोठा निधी दिलेला आहे. जेजुरीचा जो मूळ गड आहे, मूळ जी वास्तू आहे, मूळ जे मंदिर आहे, त्यामध्ये देखील एक जुना फील यावा, ओरिजिनल जसं आहे तसं दिसावं, यासाठी काही बदल त्यांनी सुरू केलेले आहेत. याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? नाही, आता हे जे पुरातत्व खातं काम करते आत्ता ते उत्तम काम आहे त्यांचं, आणि त्यांचे जे तज्ज्ञ एक्सपर्ट आहेत सगळे ते तिथं आलेले आहेत. त्यांनी अगदी छोटा बारीक सारीक त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये जे ते म्हणजे जतन करणे जसं आहे तसं त्या उद्देशाने ते जे काम करतायत ते त्याचं कौतुकास्पद आहे, आणि त्याची गरज होती ते काम तिथं करतायत. कारण लक्षात घ्या की जेजुरीचा गड हजारो वर्ष अनेक पुढच्या पिढ्यांसाठी तो महत्त्वाचा आहे, तो त्याचं जतन करणं. त्या दृष्टीने जी शासनाने पावलं टाकलेली आहेत चांगलेच आहे, कौतुकास्पद आहे, प्रश्नच नाही, व्हायलाच पाहिजे. कारण शासनाच्याकडेच मोठा निधी असू शकतो, पुरातत्व खात्याकडेच त्यांचे एक्सपर्ट असू शकतात आणि तेच असं छान काम करू शकतात. त्या पद्धतीने जेजुरीमध्ये ते काम चाललेलं आहे. तर आम्ही ट्रस्टी असताना आम्ही दर्शन मंडपाची कल्पना मांडली. पलीकडच्या बाजूला एक इमारत उभी केली होती, ते काय आमचे मुदत संपली, काम पूर्ण झालं नाही. आता तिथे अन्नछत्र आहे, तर ते पण चांगली गोष्ट आहे, त्या वास्तूचा चांगला उपयोग आहे. म्हणजे जसं दर्शनाच्या लाईनीची जशी लोकांना गरज आहे ऊन पावा ह्याच्यापासून. ही मंदिराची उभारणी साधारण कितव्या शतकात झाली, कुणी केली? नाही, हे मंदिराची उभारणी मुख्य मंदिर जे आहे खंडोबाचं ह्याचा कालावधीच सांगता येणार नाही सर, ते फार प्राचीन आहे. हां, आता गड कोट वगैरे ते होळकरांच्या काळामध्ये वगैरे अशी छोटी छोटी बांधकामं वेगवेगळ्या सरदारांनी वगैरे केलीत. पण जे मुख्य मूर्ती आणि जे मुख्य मंदिर आहे त्याचा कालावधी नाही कोण सांगू शकत, म्हणजे कोणीच सांगू शकणार नाही. नंतरच्या काळात सुधारणा झाल्यात. हां, सुधारणा झाल्या, पण जे मूळ जी मूर्ती आणि ते जे आहे ना ते नाही, त्याचं नाही का, ते फार प्राचीन आहे ते. आणि ते मी चौकशी केलेली आहे खरं की ह्याचा काय कालावधी काढता येईल का, तर मी ज्या एक्सपर्टशी आत्तापर्यंत बोललो आहे त्यांना तसा कालावधी नाही सांगता आला, कारण ते फार प्राचीन आहे, फार प्राचीन आहे ते. म्हणजे त्याचं असं सांगता येणार नाही निश्चित, इतकं प्राचीन आहे. म्हणजे माझ्या ज्ञानाप्रमाणे तरी अजून तर कोणाला माहीत असेल तर सांगता येत नाही, पण नाही सांगता येणार, मधल्या याचं नाही सांगता. अशा प्रकारच्या लोकोत्सवात खरं तर प्रत्येक भारतीयाने नव्हे तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीने सहभागी झालं पाहिजे. एक वेगळा आनंद सोहळा, त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जेजुरीकरांनी जी जपलेली संस्कृती आहे, जेजुरीकरांनी जे जपलेली परंपरा आहे, जेजुरीकरांनी ज्या प्रथा पाडलेल्या आहेत त्या प्रथा जगभर गेल्या पाहिजेत. यासाठी खऱ्या अर्थानं आता आपण काही प्रयत्न केले. जेजुरीमध्ये येणाऱ्या माणसांनी गड बघितलाच पाहिजेत, छत्रीचं मंदिर बघावं, तिथला नंदी बघावा, छत्रीचे मंदिराचं काम बघावं, त्या काळामध्ये जे तळं उभं केलेलं आहे अहिल्यादेवींच्या काळामध्ये ते बघावं,
त्याचे दगड अजूनही हल्लेला नाही आहे, त्याचा भक्कमपणा बघावा. पलीकडे पेशव्यांच्या काळामध्ये एक मोठा भव्य असा गोल तलाव झालेला आहे, तो सुद्धा लोकांनी जरूर बघावा. बल्लाळेश्वर त्याचं मंदिर आहे, ते त्याच्यामध्ये बघावं. म्हणजे हे सगळं बघावं लोकांनी आल्याच्या नंतर. गड तर बघायचाच आहे. जानोबाईचं मंदिर आहे, आता ग्रामस्थांनी खूप चांगलं काम करून ते दगडी मंदिर उभं करतायत, ते सुद्धा बघावं. कारण त्याला सुद्धा ह्या गडाच्या संदर्भातला सगळा इतिहास आहे. म्हणजे ती जी सगळी तीर्थ आहेत कडची, म्हणजे ह्याच्यामध्ये पंचकृषीतली, तर ती नक्की बघावी. मार्तंड विजय ग्रंथामध्ये सर ह्या सगळ्याचा उल्लेख आहे. इवन प्रदक्षिणेचा उल्लेख आहे की खंडोबा मंदिरापासून ही पुरंदर तालुक्यामध्ये कशी प्रदक्षिणा घातली पाहिजे याचा सुद्धा उल्लेख आहे. मार्तंड विजयबद्दल तुमचं काय, तुमच्या काय वडिलांनी काय नेमकं केलं आणि तो तुम्ही वाचलाय का स्वतः? हो, मी स्वतः वाचलेलं आहे. मी तेव्हा लिहिलंय सुद्धा. म्हणजे माझं जे पुस्तक आता प्रकाशित होईल ना, त्यामध्ये मी एक योद्धा खंडेरायाचं हस्तलिखित नावाचं एक प्रकरणच त्याच्यावरती लिहिलेलं आहे. ते माझी आई ग्रंथ ऐकायला जायची मार्तंड विजय. तो आमच्याकडे आम्ही मेन रोडला राहिलो होतो, आमच्याजवळ एक दगडोबा शाहीर नावाचे एक ग्रस्त होते, उत्तम शाहीर होते, आणि त्यांच्याकडे तो ग्रंथ होता आणि ते संध्याकाळी त्याचं वाचन करायचे. माझी आई ते ऐकायला जायची. पण ते कधी कधी काय व्हायचं की ते अक्षरं लागायची नाहीत, ते अस्पष्ट झालेलं आहे किंवा तो थोडंसं जीर्ण झालेलं आहे कागद, असं व्हायचं. मग ती वडिलांना येऊन सांगायचे असं झालं. ते माझ्या वडिलांना असं वाटलं की आपण लिहिलं तर मग ते दगडोबा दादा शाहीर आणि दादांनी थोडंसं ठरवलं की बाबा आपण असं केलं तर ते म्हणले बाबा ठीक आहे, तुम्हाला काय अजून 1-2 प्रती ग्रंथाच्या उपलब्ध होत्यात का, आपण प्रयत्न करू. मग त्यांनी ते करून ते 2-3 वर्ष लिहित होते. मग ते आमच्याकडे ग्राहक दुकान, आमचं एक देव टाक बनवण्याचं व्यवसाय मुख्य, तर त्याच्यामध्ये ते गादीवर बसलेले असायचे. ग्राहक नसेल त्यावेळेस ते लिहित बसायचे. मी तेव्हा लहान होतो अगदी. तर आमच्याकडे त्यांनी 2 ग्रंथ लिहिले. एक पहिला लिहिला, त्यांना वाटलं अजून शुद्धीकरण करून दुसरा लिहावा, म्हणजे असे दुसरा लिहिला. असे साधारणतः हे 64 ते 66, 67चा जो कालावधी, 1966-67, त्या कालावधीमधले ते ग्रंथ आहेत. आणि ते आजही आमच्या घरामध्ये आहेत, दोन्ही ग्रंथ घरामध्ये आहेत. आणि त्यांनी हस्तलिखितामध्ये असं, त्यावेळेस सर असं होतं की असा पेन वापरण्याच्या ऐवजी असं टाक दौतीमध्ये बुडवून ते लिखाण करायचं, असं ते टाक दौत करून त्यामुळे तेव्हा सुंदर अक्षर. आणि त्यांना मोडी त्यांचं चांगलं होतं, त्यामुळे त्यांच्या अक्षराला एक वळण होतं. आणि ते ग्रंथ मी तुम्हाला दाखवतो बघा, त्याच्यामध्ये तो वळण आलेला आहे. म्हणजे तो आमच्या दृष्टीने, आमच्या पिढीच्या दृष्टीने तो अभिमानाचा विषय आहे की त्यांनी त्या काळामध्ये तो ग्रंथ, आणि मग तो ग्रंथ लिहिल्यानंतर मग अनेकांनी त्याची पारायणी केली, मग अनेक लोक ते वाचायला लागले. असं नंतर तो काही वर्ष, मला वाटतं माझ्या वडिलांनी हे सगळं केल्याच्या नंतर साधारणतः 8-10-15 वर्षांनी कदाचित, मला आता कालावधी नक्की सांगता येणार नाही, तो प्रिंट आउट झाला. म्हणजे त्याला प्रिंट केलं. तोपर्यंत त्याच्या अगोदरची ही सगळी परंपरा हस्तलिखितच आहे. एकाने लिहिला, मग दुसऱ्याने लिहिला, मग तिसऱ्याने लिहिला, अशीच ती टिकवलेली. त्याच्यामधला तो परंपराचं टिकवण्याचं, ग्रंथ टिकवण्याचं त्यांनी ते काम. अशा प्रकारे जेजुरीतील प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येक व्यक्तीचा ह्या खंडोबावर श्रद्धा असल्यामुळं या परंपरेमध्ये कुठेतरी प्रत्येकाचा सहभाग आहे. प्रत्येक कुटुंबाच्या, व्यक्तीचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे या सर्व उत्सवाशी संबंधित हो. आणि सर्व नागरिक या 9 दिवसाच्या नवरात्र उत्सवात आणि मर्दानी दसऱ्यामध्ये सहभागी होतात. ह्या सगळ्या उत्सवामध्ये ना, जेजुरीचे जे मंदिराच्या किंवा ह्या उत्सवाच्या दरम्यान असलेले जे मानकरी आहेत, जे खांदेकरी आहेत, जे सेवेकरी आहेत, किंवा ज्यांचे मान आहेत सगळे, ते व्यवस्थितपणे पार पडतंय व्यवस्थित. त्याच्यामुळे तो उत्सव अतिशय व्यवस्थितपणे आणि चांगला होतोय असं माझं मत. आणि त्यात सगळ्या समाजाचे लोक आहेत. आणि तो एक आनंद उत्सव आहे. जेजुरी ही सर असं उत्सवामध्ये आनंद घेणारं गाव आहे. आणि दुसऱ्या दिवशी तलवार उचलून त्याची सांगता होते. म्हणजे एक हातामध्ये तलवार पेलायची, नंतर तलवारीच्या वरती वेगवेगळ्या कसरती करायच्या. ते तरुण मुलं असतात, ते अगोदरच थोडे दिवस त्याची प्रॅक्टिस करत असतात. नंतर त्या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते सादरीकरण केलं जातं. खूप छान अगदी. मग त्याच्यामुळे लोकांना फार उत्सव वाटतो, पाहण्यामध्ये उत्सव वाटतो. आणि ते एक जेजुरीचं गावातल्या इतर सगळ्यांच्यापेक्षा वेगळेपण आहे महाराष्ट्रातल्या उत्सवाचं, म्हणून ते जेजुरीचं तसं भूषण. अशा प्रकारच्या या नेत्रदीपक उत्सवात लोकसहभागातून निर्माण झालेले, प्रेरणेतून निर्माण झालेला हा उत्सव मर्दानी दसरा सोन्याची जेजुरीत येऊन प्रत्येकाने निश्चितच पाहिला पाहिजे. धन्यवाद.